मित्रांनो, आता जायचं आहे आपण गडिंग्लजमधील बाळूमामा मंदिरकडे। गडिंग्लजमध्ये सध्याच नव्याने बांधलेले हे मंदिर खूपच लोभसवान आणि सुंदर आहे। तर चला तर आपण तिकडे जाऊया। बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळूमामा। आज बऱ्याच दिवसांनी मी या मंदिराकडे जातोय। शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या पाया, शरण मी आलो तुझ्या। इथून पुढे आपल्याला पायीच जावं लागेल। शरण मी आलो तुझ्या पाया, बाळूमामा। या साईडला सागवानाची झाडं दिसत आहेत। मंदिराचा शेजारचा परिसर पूर्ण शेतवडीने भरून गेलेला आहे। इथून मंदिराचं रूप किती सुंदर दिसतंय बघा, खरंच खूपच छान। भजनामध्ये बाळूमामा रमती, भजनामध्ये बाळूमामा रमती। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम। नमस्कार, आता आपण बाळूमाच्या मंदिरात आहोत आणि बाळूमा मंदिराचे जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत रमेश रेंगणे साहेब आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हे मंदिर कसं उभारलं। तर या ठिकाणी एक ज्यांची शेती जेमतेम अर्धा एकर, 2 मुलं सहदेव आणि महादेव, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली ही व्यक्ती यांनी ह्या मंदिरासाठी जी जागा त्यांनी स्वतःची जागा या ठिकाणी दिलेली आहे मंदिर बांधकामासाठी। गडिंग्लज सारख्या ठिकाणी 10 ते 20 लाख रुपये गुंठा या ठिकाणी दर या ठिकाणी चाललेला आहे। कधीही विचार या ठिकाणी केलेले नाही। तर बाळूमामांच्यावर अपार श्रद्धा या बाळूमामांची आहे आणि ह्यांच्या ह्या सहयोगातनं आम्ही या ठिकाणी मंदिर उभा करायचं आमच्यावर त्यांनी जबाबदारी सोपवली आणि मंदिर उभा करायचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला। तर 2015 मे मध्ये गडिंग्लज महालक्ष्मीची यात्रेचं काम चालू होतं। बाळूमामा काडापुरे आणि लग्माना भमाळकोड ही ज्येष्ठ माणसं, वसंत रिंगणे असतील, गोपालदादा रिंगणे ही मंडळी माझ्याकडे आले आणि म्हणाले की बाबा बाळूमामांचं मंदिर या ठिकाणी उभारूया। त्या ठिकाणी आम्ही आमचे इंजिनियर अशोक रोटे यांनी आम्ही छोटासा पत्र्याचं शेड उभा करायचं 20 बाय 30 आणि त्या ठिकाणी महाप्रसादाने एक फोटो पूजन, एक मोठा फोटो उभा करायचा आणि या ठिकाणी फोटोचं पूजन करून एक छोटंसं मंदिर उभा करावं असं आम्ही नेमलं। पण ते बाळूमामांच्या मनात किंवा इच्छा नव्हती। डिसेंबर 2015 मध्ये या ठिकाणी या मंदिराची पायाभरणी निळसोशी मठाचे पीठाधीश शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते आम्ही केली आणि या अल्पावधीत म्हणजे 14 महिन्यामध्ये लोकवर्गणीतून, लोक सहभागातून या ठिकाणी 1,35,00,000चं मंदिर या ठिकाणी उभारलं आणि 2016 मध्ये या मंदिराचं कलशारोहण समारंभ या ठिकाणी पार पडला। अतिशय एक आगळं वेगळं नेटकं नियोजन या ठिकाणी केलं होतं। विठ्ठलाची 51 फुटी मूर्ती असेल, बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन, ईश्वर स्वामींचं 1 महिना प्रवचन, असं आगळं वेगळं भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालं। आणि गडिंग्लज असेल, भडगाव, शेंद्री, माद्याळ, नूल, हानिमनाळ, औरनाळ, बाळूमामांचं हे माहेरघर, या सर्व भक्तांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला व ह्या कार्यक्रमात सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढली आणि ह्या गडिंग्लजतील बाळूमामाचं मंदिर हे आगळं वेगळं मंदिर, बाळूमामांचे भक्त
कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा या ठिकाणी 4 राज्यात ह्या बाळूमामांची मंदिर आहेत. तर गडिंग्लजचं आगळं वेगळं मंदिर म्हणजे या ठिकाणी गुरु शिष्याची जोडी एकत्र या ठिकाणी आहे, ते म्हणजे हर्षिदनाथ आणि बाळूमामांचं मंदिर. हे कधी म्हणजे आगळं वेगळं मंदिर या ठिकाणी आहे, एवढीच या ठिकाणी माहिती सांगतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा या ठिकाणी एक मोठं भक्त निवास बांधायचं आहे, प्रसाद ग्रह या ठिकाणी बांधायचं आहे. शरण आलो तुझ्या पाया.